बाप्पा सुशीला, लय दिवसानं आली हो माघारी. लय दिवसानं आठवण आली तुला बाई. काय सांगू शांताबाई आता तुले. काऊन नाही आली तर काय झालं माय? काय सांगू माय बाई, माय तब्येतच नव्हती ना चांगली, तब्येतच नव्हती. माय 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 माहीतच नाही हो मला तर. कोणी सांगितलं नाही तर सुनी नाही सांगितलं. ते कायची सांगते हो कोणाला काही. तुला तर माहीत आहे ना ते कशी आहे तर. तिचं तर बोलणं विकत घ्या लागते माय बाई. हो माय बाई तशी कमी बोलते ते. का हो, घरात नाही बोलते का नाही बोलत? नाही व तसे घरात बोलते की आमच्यासोबत. फक्त तिला कमी बोलायची आदत आहे. असतात माय बाई काही असे लोक कमी बोलणारे नाही. मग नाही तर काय. पाय विसरलीस मी, ज्या कामासाठी आलो होती ते कामच विसरली. बोल ना काय काम होतं? अहो शांताबाई, मी काय म्हणत होती बाई ना. बोल ना. माय आहे ना बाई ना, सिलेंडरच गेलं. तर सिलेंडर पाहिजे होता, आहे का ताई तर शिल्लकचं एखादं? माय 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 आता काय सांगू बाई तुले. तू काही माग मला, पण सिलेंडर नको मागू. तुला काही देतो मी, पण सिलेंडर नको मागू बाई ना. सिलेंडर नाही हो माय, एकच सिलेंडर लावला माघारी. माघारचं बी कालच गेलं होतं तर कालच मी सिलेंडर लावलं, आताच लावलं. सिलेंडर नाही आहे बाई ना. माय 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 आता काय करावं बाई, माय तर सिलेंडर गेलं. आहे ना आपली चूल जिंदाबाद. मग बाई ना चुलीवर स्वयंपाक तर मलाच बनवावं लागेल बाई ना. माय सून नाही बनवत, येत नाही म्हणते मला चुलीवर स्वयंपाक बनवणं. माझ्या बापाच्या घरी कधी मी चुलीवर स्वयंपाक नाही बनवला म्हणते. आता करावं तर काय करावं बाई. मोठी नाजूकपणा दाखवते ना माय, लय नाजूकपणा दाखवते. मग आता काय करू बाई, मला विचार पडला. मी ना नंबर लावलेला आहे म्हटलं, सिलेंडरचा नंबर लावलेला आहे तरी सिलेंडर भेटून नाही राहिलं. माय जिकडे तिकडे या सिलेंडरचीच बोंब आहे ना बाई. सिलेंडरच नाही भेटू राहिलं. तेल बी किती महाग झालं माय बाई. असं वाटतंय की बिना तेलाच्या भाज्या खाव, पण तेलाची भाजी नाही खाव, एवढं तेल महाग झालं बाई. हो ना माय बाई, काल मी एक तेलाचं पाकिट आणलं बाई ना. 150 रुपयाचं एक पाकिट दिलं बाई त्यानं मला. 150 रुपये किलो तेल. सांग माय बाई, ते तेलाचे भाव पाहिल्यावर तर माया डोकंच घुमलं बाई ना, डोकंच घुमलं. गरीब माणसानं काय करावं बाई, काय करावं सांग आता तूच. काय करावं बाई, मलाही टेन्शन आलं ना बाई ना. किती महाग झालं बाई तेल, किती महाग झालं. हो ना बाई, गरिबानं काय करावं. बिना तेलाच्या भाज्या खाव का? काय करावं माय बाई, काय समजून नाही राहिलं. एक तर सिलेंडर नाही भेटू राहिलं, तेल एवढं महाग झालं. करावं तर काय करावं. शांताबाई तुला तरी कमी तेल लागत असून बाई ना. आमच्या घरी तर लय तेल लागते ना बाई, लय तेल लागते. सुनीले तर कायची कदरच नाही आहे. तेल महाग असो का स्वस्त असो, बम तेल टाकते भाजीत मी. काही तेलाचा कमी वापर करतच नाही. तिला वाटते की फक्त तेल टाकल्यानंच भाजी चांगली बनते. मी तर सांगून दिलं बाई प्रियंकाले, आता तेलाचा वापर कम कर म्हटलं बाई थोडासा. तेल लय महाग झालेलं आहे. मी सांगितलं बाई सुनीले, आमच्याही घरचीले सांगा लागल, तेल लय महाग झालं बाई, आता तेल कमी टाकत जाय भाजीत मी. आता कायचं सिलेंडर नाही भेटलं तर मलाच स्वयंपाक बनवावं लागल. मलाच कम तेल टाका लागेल भाजीत. मग हा सिलेंडरचा नंबर लावायला आहे मी ना, मला कधी सिलेंडर भेटू शकते. पण आता कधी भेटेन कधी नाही सांगू नाही शकत ना. पण तुला सिलेंडरचा नंबर लावेला आहे ना? हो ना शांताबाई, लावेला आहे ना. भेटेच मला 1-2 दिवसात सिलेंडर. तर मग ठीक आहे. तू हे सिलेंडर भेटेनच ना 2-3 दिवसांनी. रेखाची तर आहे वाटते सिलेंडर एक्स्ट्राचं. चाल बरं रेखाची इथं जाऊ, बोलून पाहू तिच्यासोबत, देते का नाही देत तर. दिलं पाहिजे तिनं. खरं काय शांताबाई, रेखाची इथं आहे का सिलेंडर? म्हणे बाई ते झाले आता त्या गोष्टीले 15-20 दिवस. माहीत 2 एक्स्ट्राचे सिलेंडर भरेल आहे म्हणे, सांगत होती ते. 2 सिलेंडर तर लागले नसेल तिला 20 दिवसांनी. असेल ना तिच्या इथे एखादं सिलेंडर भरलेलं. मागून घेऊ तिला, म्हणू बाई आम्ही नंबर लावला सिलेंडरचा, आम्हाला भेटणार असा 1-2 दिवसांनी, 1-2 दिवसासाठी दे, मग आमचा आल्याबद्दल देऊन देऊ. पण शांताबाई दिलं पाहिजे तिनं. देव का नाही देव मागणं आपलं काम आहे. मागून तर पाहू देते का नाही देत तर. अशाच टाईममध्ये लोकांची असलेत माहीत पडत असते आपल्याला. कोण आपल्या खराब परिस्थितीत आपला साथ देते नाही देत तर. याच टायमाला लोकांची असलेत माहीत पडते. चाल ना मागून पाहू, दिलं तर ठीक, नाही दिलं तर ठीक. हो चाल शांताबाई चाल. एवढी मदत करून दे बाई माईवाली, मागून दे तिला सिलेंडर मला. चाल ना म्हणून पाहू ना. चाल मग. हो चाल. प्रियंका, प्रियंका, मी सुरेखाची इथं चालली वा, येतो मी थोड्या वेळात. चल बाई सुशीला. हो चाल शांताबाई. आई आई आई, काय झालं बाई प्रियंका? आई तुम्ही कुठं चालल्या तर? काही नाही हो प्रियंका, सुशीलाचा सिलेंडर गेला तर सिलेंडरचं जुगाड जमाल चाललं होतं बा. रेखाची इथं जाऊन पाहतो म्हटलं, रेखाची इथं आहे वाटते सिलेंडर एक्स्ट्राचं भरलेलं, तर तिला मागून पाहतो. रेखा ताईच्या इथं चालल्या का? हो काही काम होतं का तुला? हो थोडं काम होतं. सांग ना तर. आई तुम्हाला सांगितलं होतं ना मी ना, की मला त्या साड्या आवडल्या म्हणून. हो दाखवत होती तुम्हाला. तर मग मी नाही ना त्या साड्या ऑर्डर करून दिल्या, तर आज येणार आहेत म्हटलं माझ्या साड्या. केल्या का तुम्ही त्या साड्या ऑर्डर? हो. तर आई मला पैसे पाहिजे होते म्हटलं, मग ऑर्डर येणार आहेत आज. हो का वा, आता येणार का? हो आई थोड्या वेळात येणार आहेत माझ्या साड्या. बरं ठीक आहे, कितीच्या आहेत त्या साड्या?
काही जास्त महाग नाही आहे. 1200 रुपयाच्या 2 साड्या आहेत त्या. बरं बरं ठीक आहे. अलमारीत नाही का ते साड्या नाही आहेत मला घड्या करून ठेवलेल्या, त्याच्या खाली ठेवलेल्या आहेत 1200 रुपये. घेऊन घेशील ते तू. बरं ठीक आहे आई. घेऊन घेशील मग ते पैसे तू. हो आई. नाही नाही, आजकाल तर सामान घ्यायला दुकानात जायची गरज नाही, घरपोच सामान येते. नाही सून बी लय ऑर्डर करत राहते नाही बाई सामान. हां तिची बी ऑर्डर ऑर्डर चालूच राहतात. मी तर कधी घेत नाही बापा, ऑनलाईन सामान नाही घेत. मला ते दुकानात जाऊन आपल्या हातानं घेतलेलं पसंत येते. मला ते काही भरोसा नाही आहे ऑनलाईन सामानावर. मी कधीच नाही घेत. नाही व चांगलं सामान येते ना ऑनलाईन बी, चांगलं येते, स्वस्त बी भेटते. कधी कधी मला बी काही लागलं ना तर मी बी म्हणतो प्रियंकाले की मला हे सामान पाहिजे बाई. मग नाही सून मला दाखवते पा म्हणते आता असं असं आहे, पसंत आहे का? हां मग मला दाखवते, मला पसंत आलं तर ऑर्डर करून देते. मी बी कधी कधी काही काही ऑर्डर करत राहतो, कधी साडी कधी काही जसं लागलं तसं. आपल्याला परवडलं तर आपण घेतो, नाही परवडलं तर राहिलं नाही का. आणि घरपोच सामान येते, दुकानात जायचं झंझट नाही. हां ते बी आहे म्हणा. पण तू काही म्हण नाही बाई, आजकाल ऑनलाईन लय घेऊन राहिले लोक सामान. घेऊ दे ना, तुला कोणता प्रॉब्लेम आहे? नाही नाही बाई मला कायचा प्रॉब्लेम आहे. ते गोष्ट राहू दे, पहिले तागरी सिलेंडर नाही आहे ते पाय. चल सिलेंडरचं जुगाड जमायचं आपल्याला. हो चाल नाही बाई शांताबाई चाल. ते वावरात जायच्या पहिले चाल तिच्या घरी, नाही तर वावरात बिवरात चालली जाईन ते. हो हो माझी शांताबाई चाल बाप्पा. चाल मग. हो हो चाल. अजून हो आई, मी काय म्हणून राहिली होती, मी नाही ना बाई ना ऑनलाईन साड्या ऑर्डर केल्या होत्या. पण काय झालं माहिती आहे का, दोन्ही साड्या एकच कलरच्या निघाल्या आणि एकच पॅटर्नच्या निघाल्या. हो का नाही बाई, म्हणून तर मला हे ऑनलाईनचं आवडत नाही. म्हणून मी ऑनलाईन काही मागवत नाही. हे असं होते ना. नाही बा आई, रिटर्नचं ऑप्शन होतं म्हणा. रिटर्न करू शकली असती मी त्या साड्या. म्हणजे वापस बी करता येते का? हो काही जर त्याच्यातनी फॉल्ट असला, आपल्याला आवडलं नाही किंवा काही आपल्याला वाटलं की आपण जसा कपडा पाहिजे होता आपल्याला तसा नाही आला किंवा काही आपल्याला प्रॉब्लेम वाटला ना तर आपण रिटर्न बी करू शकतो. वापस घेतात आहे ना? हो वापस बी करू शकतो. मग वापस काऊन नाही केलं बाई ना? मी म्हटलं आता आलं तर काय वापस करा. आणि साडी खरं खूप मस्त आहे, साडी खूपच मस्त आहे. पण दोन्ही एकाच पॅटर्नच्या आणि एकाच कलरच्या आहे म्हणतं ना, मग काय कामाची. मग मी ना विचार केला की एक साडी तुला देऊन देईन मी, त्याच्यातली एक मी ठेवून घेईन. मस्त साडी आहे, खूपच मस्त आहे. तुला दाखवू का व्हिडिओ कॉलवर? नाही नाही राहू दे, नंतर कधी दाखवशील. मी काय म्हणतो ती, मला नाही पाहिजे बाई साडी गिडी, तुझ्या सासूला देऊन दे तू. तुझ्या सासूला फालतूच्या फालतू माहीत पडलं तर भांडण करून त्यासोबत. कोण सांगेन माझ्या सासूले? माझ्या सासूला माहीतच नाही मी साड्या ऑर्डर केल्या म्हणून. आणि माझ्या सासूले कसं माहीत पडेल आणि कोण सांगेन माझ्या सासूले? काही माहीत नाही पडत. मी न लपून बी ठेवून दिलेलं आहे. मी येईन ना घरी तर तुला देऊन देईन त्याच्यातली एक साडी. पण मला काय देतं बाई ना, तुझ्या सासूलाच दे ना. तुला माहीत आहे ना माझी सासू कशी आहे तर. मग विचारत बशीन कुठून आल्या साड्या, कोण दिले पैसे. मग आपल्या पोराला विचारन काय रे तू दिले का पैसे, आणि मग काऊन दिले पैसे. आहेत ना घरी किती साऱ्या साड्या. घरी एवढ्या साड्या असल्यावर काय ऑर्डर करायला लागते. फालतूचा खर्च आहे, नसा आहे आणि तसा आहे. तुला माहीत नाही ना माझी सासू कशी आहे तर माहीत नाही तुला. आणि तसं बी माझ्या सासूला माझी चॉईस आवडत नाही. मला काही पसंत असलं ना माझ्या सासूला आवडतच नाही, ते चांगलंच नाही आहे म्हणते. मी साडी देईन बी ना तर त्याच्यात खोटा काळात बसन. म्हणून त्याच्यापेक्षा काही माझ्या सासूला साडी देतच नाही मी, ते तूच घेऊन घेशील. थांब तू, तुला व्हिडिओ कॉलवर आता दाखवतो साडी. थांब दाखवतो. दाखव बरं बाई ना कशी आहे तर मला पाहू दे. कंचन ए कंचन. आता नाही बाई आले का तुम्ही? थांबा 5 मिनिट, आईसोबत बोलू राहिली मी. कोण आले बाई? काही नाही, अक्षयजी आले. अरे बुवा आले का? जा बुवा काय म्हणते ऐक, आता ड्युटून आले ते. साड्या गिड्या मला नंतर दाखवशील. पहिले पाय काय म्हणते बुवा आता. ठेव पण करीन मग तुला उद्या गिद्या फोन मी. ते बुवा ड्युटून आले, पहिले बुवाले पाय. थांबा 5 मिनिटं. हां आई, मी म्हणून राहिली ठेव फोन, बुवा काय म्हणते पाय. हो आई तुला थोड्या वेळानं फोन करतो मी. हां हां ठीक आहे फ्री झाल्यावर फोन कर. ठेव मग फोन. हो आई. काय झालं हो तुम्हाला? तुमचा चेहरा काऊन एवढा उतरेला आहे? काय झालं? कोणासंग काही भांडण गिंडण झालं का? कोणी काही बोललं का तुम्हाला? नाही नाही कोणी मला बोललं नाही, काही भांडण गिंडण बी नाही झालं कोणासोबत. मग काय झालं, काऊन एवढा चेहरा उतरेला? मी काय म्हणून राहिलो तू कंचन. बोला ना. थांबा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा मांडतो. नाही नाही चहा नंतर मागशील. मी काय म्हणून राहिलो होतो, तुला मी आज सकाळी 1000 रुपये दिले होते ना. हो दिले होते. जर तुझ्या ऑर्डर आला नसन तर ते 1000 रुपये मला देऊ शकते का तू? काऊन बाप्पा? मला असं वाटलं होतं आज संध्याकाळपर्यंत पगार होऊन जाईल, पण पगार तर काही झालाच नाही माया. आता माझं काहीच पैसे नाही आहे. आता घर कसं चालवावं मला टेन्शन आलं. घरात नाही खर्चाला बी पैसे द्यायला लागतील ना मला. दूध आणायले, भाजीच आणायले. आईला पैसे नाही द्यायला लागन का? म्हणून म्हटलं तुला सकाळी दिले होते तर 1000 रुपये देऊन दे मला. मग पगार झाला की मी तुला देऊन देईन. लागन तर 200 रुपये तुला वरती देईन, 1200 रुपये देईन. पण आता जरुरी आहे, देऊन दे ते पैसे मला. आता नाही बाई व, मग तुम्ही ना मला पहिले काऊन नाही सांगितलं? मी ना तर केले ते पैसे खर्च. माझ्या साड्या तर आल्या, मी ऑर्डर केल्या होत्या त्या, मी ना खर्च करून घेतले पैसे. पहिले सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही ना मला. मला कसं वाटलं आज संध्याकाळपर्यंत होऊनच जाते पगार, पण झाला नाही तर मी काय करू आता. माझं काहीच नाही आता पैसे. मी बी पगाराच्या भरोशावर होतो. अरे आता कसं होईल?
आता काय होईल? आता तुला खर्च केले म्हणतात, आता काही करू नाही शकत. आता जमावं लागेल पहिले दुसऱ्या एकूण पैसे. माझ्यावर तर आता काहीच पैसे नाही आहे. घरातनी खर्चाला द्यायला आली पैसे नाही आहे माझं. आता माय बाई व मला तर साड्या ऑर्डर करायला नाही पुरल्या म्हणतं. मग आता कसं करता? जाऊ दे, आता टेन्शन नको घेऊ तू. पाय तुम्ही एखाद्या मित्राला माया मागून पाय, तू उसने पैसे बरं ठीक आहे, मागून पहा मग. मागून पाहा लागन. कोणाला मागता तर मग आता? आता कोणाला मागू? जगदीशला मागा लागन. जगदीश जिजाजीला पैसे मागता का? हो, जगदीशलेच मागा लागन ना. बरं ठीक आहे. पाहिजे सर्व मायचान झालं, मायचान परेशान झाली तुम्हाला एवढी. जर मला पहिले माहीत असतं ना तुमच्या जो खरंच पैसे नाही आहे तर मी ना खरं सांगतो काहीच ऑर्डर नसतं केलं. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. कंचन, ए कंचन, ये बघ लवकर इकडे आणि मग पोराला घेऊन ये. अरे बाप्पा रे, आता काही काय आवाज दूर आला आता? हो, आईले काय झालं? ऐकावून एवढा आवाज दूर आली, एवढा दूर दूर आहे ना? हो ना हो, काहीतरी झालेलं आहे बा, काहीतरी झालं. आपल्या दोघांची काही खरं नाही आता. तुम्ही ना काही गलती केली का? नाही तर तू ना. नाही बापा, मी नाही काही गलती नाही केली. मग आई एवढ्या रागात मी कोण आवाज दूर केली आपल्याला? काय झालं? आपल्याला तर आता बाहेर गेल्यावरच माहीत पडेल काय झालं आणि काय नाही तर. चला लवकर. येऊ राहिले का दोघं नवरा बायको? हो हो, आलो आई आलो. चला बापा, काय झालं पाहू. हो चल, आता काय गलती झाली काय माहीत. ते तर गेल्यावरच माहीत पडेल. चल. संजना, या बारीनं चांगली सटक काय दोघं नवरा बायकोची. चांगली सटक काय, डबल टाईन अशी गलती केलीच नाही पाहिजे. काही हयगई करू नको. हो नाही, पाय ना तू आता, पाय ना. या बारीनं तर चांगली सटक काढतो दोघा नवरा बायकोची. काही हयगई नाही करत मी. माया चोरू चोरू आपल्या बायकोला साड्या घेऊन देते लगे. एवढी हिंमत झाली मापोराची. पहिले नव्हता पोरगा तसा, पहिले नव्हता. सारी गलती तुझ्या सुनीची आहे, सारी गलती तुझ्या सुनीची आहे. नाही तर किती चांगला पोरगा होता. पुरी गलती त्या सुनीची आहे. पुरं त्या सुनीनं कब्जामध्ये केलं त्या पोराले. कोणता जादू टोना केला आणि कोणता नाही तर. लय जादू टोन येतात हो माहीत आहे. तिची माय बी तशी तेही तशी. आणि पाय ना रंजना, त्या सुनीची किती हिंमत झाली, किती हिंमत झाली. इथून लगे साडी आपल्या मायला पाठवू राहिली. ते मस्त तिनं 2 साड्या ऑर्डर केल्या, एक आपल्या मायसाठी आणि एक आपल्यासाठी. तू या पोरगा कमवते, तू 1-1 रुपयाला पाहतो, 1-1 रुपया वाचवतो. आणि तू सून असे चोरून लपून आपल्या नवऱ्यापासून पैसे घेते आणि साठ्याच्या साड्या घेते आणि आपल्या माहेरी पाठवते आपल्या मायसाठी. ते तर लोक आहेतच. त्याला तर चांगलंच वाटते. पोरगी मस्त आणते, साड्या आणते, पैसे आणते, त्याला तर चांगलंच वाटते. तुमचं घर खाली करून आपल्या मायबापाचं घर भरते म्हटलं तू सून. अशी बरी भरते वा, मी भरू देणार याव का? काय ना, तुझ्या डोळ्यात ढोल टाकलीच होती ना, टाकलीच होती ना. ते तर बरं झालं की मी पाहिलं, मला माहीत पडलं. तिनं 2 साड्या घेतल्या, एक आपल्या मायसाठी आणि एक आपल्यासाठी. पण हिंमत किती झाली त्या सुनीची, चोरून लपून साड्या घेऊन राहिली. तू काही लक्ष नाही देत ना त्या सुनीवर, काही लक्ष नाही देत. काय झालं आई? काऊन आवाज दूर राहिली? काय झालं? काय आले ते आले. होय, तू शांत राह थोडी आता. मी तर शांतच आहे रे, मी तर शांतच राहतो. मी काय म्हणू बापा. तू सुन आहे, तुझ्या पोरगा आहे, तू काय बस. आई मला बोलू दे, थांब. काय झालं आता बाई? तू तर चुपच बस. तू तर चुपच बस, तू तर बोलूच नको माझ्यासोबत. आता नाही बाई, काय झालं बापा माझ्या सासूले? आई काय झालं? कंचनच्या काही गलती झाली का? नाही रे, कंचनच्यानं गलती नाही झाली. गलती तर तुझ्याच्यानं झाली रे, तुझ्याच्यानं झाली गलती. काय झालं आई? का रे, तू काय म्हणून राहिला होता मला? काय म्हणून राहिला होता सांग मला, सांग. काय म्हटलं आई मी? तू मला म्हणून राहिला होता आई मा पगार नाही झाला, घरात नाही खर्चाला द्यायला पैसे नाही आहे माझं, काहीच नाही आहे पैसे माझं. आणि मी म्हटलं होतं मला चप्पल आणून दे. तू काय म्हणून राहिला? मा पगार नाही झाला आजी, नाही आणून दिली असती. आई तू शांत राह. शांतच आम्ही. काय आजीला चप्पल बी आणून नाही दिली पुन्हा? मी ना काय म्हटलं होतं तुला? मी म्हटलं होतं आपलं वरचं वालं वावर साफ करायचं आहे म्हटलं. तो वावरातनी बाया घेऊन जायचं आहे म्हटलं कामाले, तर त्या बायाची मजुरी द्या लागल, तर मला पैसे देशील म्हटलं होतं का नाही तुला? तुला काय म्हटलं होतं मला? काय म्हटलं होतं? आई मा पगार नाही झाला म्हणे, माझं एक दिला नाही म्हणे, काहीच पैसे नाही आहे म्हणे माझं. हो नाही, खरं सांगितलं ना, मग पगार नाही झाला तू, माझं काहीच पैसे नाही आहे. ताजो काहीच पैसे नाही आहे. आणि तू या बायकोले साड्या घेऊन द्याले बरे पैसे आहे रे ताजो. अरे ही गोष्ट माझ्या सासूले कशी काय माहीत झाली की मी ना ऑनलाईन साड्या मागवल्या म्हणून? कोण सांगितलं माझ्या सासूले? कोणालाच तर माहीत नव्हतं. माझी सासू घरी बी नव्हती, आजूबाजूला बी कोणी नव्हतं. मी जेव्हा ऑर्डर घेऊन राहिली तेव्हा मग मला पाहिलं कोण आणि माझ्या सासूले सांगितलं कोण? खरं सांग, त्या बायकोनं ऑनलाईन साड्या नाही मागवल्या का? नाही मागवल्या 1000 रुपयाच्या? खरं सांग, खोटा नको बोलू. आपल्या माझ्यासोबत खोटं बोलून काही फायदा नाही, काहीच फायदा नाही आहे. बोल रे, बोल ना आता. सांग ना माहिले कुठून आले ते 1000 रुपये, कुठून दिले तिनं त्या बायकोला 1000 रुपये? तर सांग ना आता माहिले, दे ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता काऊन चुप आहेस? समजलं मला कोण सांगितलं हे गोष्ट, कोण फैलवली घरात नाही, समजलं मला. या आजीचंच काम आहे. सांग ना रे, सांग ना, चुप काऊन आहे असा? सांग ना. आता काही उगाच व्हायची नका, आता काही बोलशील ते बोल ना. आता काऊन चुप आहेस बोल ना. काय बोलीन तू? तुझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही, त्याच्याजवळ उत्तरच नाही. पैसे नाही म्हणते आणि आपल्या बायकोला 1000 रुपये साड्या घ्यायला द्याले, बरे पैसे येतात त्याच्याजवळ. सांग ना, तुझ्या पगार नाही झाला, त्याजवळ पैसे नाही आहे, तर त्या बायकोला साड्या घ्यायला पैसे दिलेच कसे काय तुला? दिलेच कसे काय? मी मागितलं तर मला नाही दिले तुला. पण आजीले 100 रुपयाची चप्पल आणून द्यायला पैसे नव्हते त्याजवळ, आणि बायकोला 1000 रुपयाच्या साड्या घ्यायला बरे पैसे आले रे. सांग ना, सांग. काही बोलूच नाही त्याला तू, उत्तरच नाही आहे त्याजवळ काही. काय बोलशील तू? आई मी काय म्हणून राहिलो, माझी गोष्ट ऐक तू, पहिली माझी गोष्ट ऐक.
काय ऐकू रे तुझं, काय ऐकू मी? तुझ्या बायकोले पैशाची कदर नाही आहे, कदर नाही आहे त्या बायकोले पैशाची काहीच कमवा नाही लागत ना, म्हणून पैशाची काही कदर नाही आहे तिले. तिले जर पैसा कमवा लागला असता ना, मग समजलं असतं तिले पैसा कसा कमवा लागते. तर वावरात गेली असती ना, 200 रुपये रोजानं, तेव्हा माहीत पडलं असतं तिले. सर आयतं वितं येते ना घरात तोंडातून काढल्याबरोबर भेटते काही बी, म्हणून तिले पैशाची व्हॅल्यू नाही आहे, कमवा नाही लागत ना तिले. कमवा लागलं असं समजलं असतं तिले, पैसे पैसे उडवा लागतात म्हणून. आई काय केलं तिनं? साड्याच घेतल्या ना, साड्याच घेतल्या तिनं. कुठं पैसा उडवला तिनं? वस्तूच घेतली ना. हो रे, वस्तू घेतली. काय गरज होती साडी घ्यायची, काय गरज होती? घरात साड्याची कमी आहे का, कमी आहे का? दाखव का तुले मारूमध्येचा ढीक लागलेला आहे साड्याचा ढीक. तिला सांगितलं मी ना, कोणती साडी घे बाई, याच्यातली कोणती साडी घे. आता बाई त्या अहिरावर आलेल्या साड्या आहे, काहीच चांगल्या साड्या नाही आहे त्या. 100 रुपयाच्या आणि 150 रुपयाच्या साड्या आहेत त्या. असं मग तुला कितीची साडी पाहिजे? 2000ची, 4000ची? घरी घालायला तुला 2-2, 3-3 हजाराच्या साड्या पाहिजे का लगे? नाही, आता काही जास्त महाग साडी नाही आहे ते. 1000 रुपयाच्या 2 साड्या आहेत फक्त. बापा रे, 1000 रुपये, फक्त 1000 रुपये म्हणून राहिले तिथे. 1000 रुपये कशा कमावं लागतात माहीत आहे का तुला? माहीत आहे का? किती टाईम लागते 1000 रुपये कमावले माहीत आहे तुला? जाऊन पाहिजे वावरात नाही, करून पाहिजे कष्ट, मग म्हणशील मला फक्त 1000 रुपये. जेव्हा वावरात जाऊन कमवून आणशील तेव्हा म्हणशील फक्त 1000 रुपये. मी तर 1-1 रुपया वाचवतो. मी साडी नाही घेत रे भाऊ, मला साडी नाही घेत. मला तर आठवत नाही मी नवीन साडी कधी घेतली होती, तर आठवत नाही मला. 1-1 रुपया जोडतो मी. 1 रुपयाचे 2 रुपये कसे होतील हा विचार पडते मला. मी कधी साड्या नाही घेत, कधी नाही घेत साड्या. वर्षातून फक्त एकच साडी घेतो म्हटलं, ते बी दिवाळीले. आणि तेही साडी वर्षानुवर्ष चालवतो म्हटलं. किती वर्ष झाले साड्या नाही घेतल्या मी ना, किती वर्ष झाले. रजनीच्या लग्नात मी साड्या आल्या होत्या ना हिरावर, त्या साड्या किती वर्ष वापरल्या मी ना, आजपर्यंत पुरल्या मला. रजनीताईच्या लग्नाला किती वर्ष झाले, किती वर्ष झाले, तेव्हापर्यंतच्या साड्या होत्या माझं. मला कोणी म्हटलं बी ना की बाई साडी घे म्हणून, मी म्हणतो नाही बापा आहे माझ्यावर साड्या. तुझ्या बायकोले तर काही हित नाही आहे रे बापा, काहीच हित नाही आहे. तिला तर येतच नाही 1 रुपयाचे 2 रुपये कसे करतात. तर तिला ते येते ना. कोण 1 रुपयाचे 2 रुपये केलेले आहेत, तर ते 2 रुपये कसे खर्च करायचे ते त्यांना सुनीले ते येते. हो, ते तर चांगले नाही ते तिले. अजून येते तिले आपल्या मायबापाचं घर भरणं. आता बाई काय बोलू राहिल्या तुम्ही? मी ना कधी मायबापाचं घर भरलं? कधी मायबापाची इथं काय पाठवलं मी ना? काय पाठवलं आजपर्यंत सांगा बरं? कधी घर भरलं मी ना? तर तोंड नको खोलायला लावू मायवालं, तोंड नको खोलायला लावू तू, बिलकुल तोंड नको खोलायला लावू मला. काऊन तुला त्या 2 साड्या ऑर्डर केल्या, त्याच्यातली एक साडी त्या मायले नव्हती पाठवणार तू? त्या मायले नव्हती पाठवणार का? खरं सांग, खरं सांग. आई जाऊ दे ना, ती गोष्ट काय काढू राहिली आता, राहू दे ना. तू चुप बस रे, तू तर बोलूच नको. तू 1 नंबरचा खोटाळा आहेस. मला म्हणतं पैसे नाही, आपल्या बायकोला 1000 रुपये देतं साड्या घाले. तू तर बोलूच नको माझ्यासोबत. पुरा बायकोचा गुलाम झाला तू. जेव्हापासून तू लग्न झालं ना, लय बदलला तू, लय बदलला. कंचन, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पहिले तू ना त्या 2 साड्या घेतल्या, त्याच्यातली एक साडी त्या आईला देणार होती ना, तू देणार होती का नाही? सांग लवकर सांग. हो आता मनात विचार आला होता. काऊन विचार आला होता? ते माया पोराची कमाई. तुला मायला द्यायला पाहिजे, तुम्ही ते साडी त्याच्यातली एक कमले द्यायला पाहिजे. आता मनात आलं होतं तुम्हाला द्यायचं, पण आता बाई तुम्हाला माझी चॉईस आवडत नाही ना. मी ना घेतलेली साडी तुम्हाला आवडली नसती, म्हणून ती साडी मी आईला देणार होती. आईला काऊन देणार होती? मला नाही आवडेल. आजीला द्यायला पाहिजे होती, आजीला नसती आवडली. तुला घातली असती. दोन्ही साड्या तुला घालायला पाहिजे होत्या. नाही ना आता बाई, मी ना आईसाठी नव्हती घेतली, माझ्यासाठी घेतली होती. पण त्या एकाच रंगाच्या 2 साड्या आल्या होत्या. मी म्हटलं एका रंगाच्या एका पॅटर्नच्या 2 साड्या ठेवून मी काय करू, म्हणून एक साडी आईला पाठवून राहिली होती. काही गोष्टी करत राहते बाई, काही गोष्टी करत राहते. काय कशी गोष्ट पलटवते, चला काय नाही. थांब नाही, हिची सरी चालाकी काढतो मी, सरी चालाकी काढतो. आई जाऊ दे ना आता. जाऊ दे, गोष्ट आठवू दे, इथं आठवू दे. होऊनच जाईन आज संध्याकाळपर्यंत, पगार होऊन जाईन माया. देईन मग मी तुला पैसे कासाठी? साडी घ्यायसाठी. तू घेऊन घेशील 1000 रुपयाची साडी. मला नाही पाहिजे रे बापा साडी आणि फाडी, मला नाही पाहिजे. फालतूचा खर्च नाही येत मला करणं. मला 1 रुपयाचे 2 रुपये करणं येते. मला हित आहे. तुझ्या बायकोसारखी नाही आहो मी, आणि आपल्या बायकोसारखी नको समजू मला. मी त्या बायकोसारखी पैसे उडवणारी नाही बापा. मला कदर आहे बापा पैशाची, मला माहीत आहे कसे पैसे येतात आणि कसे पैसे कमावं लागतात. तर लय कष्ट करेल आहे बापा मी ना, लय कष्ट करेल आहे. तुझ्या बायकोसारखं नाही आहे. काय झालं बाई रंजना, काय झालं? काहून एवढं जोरजोराने बोलू राहिली? बाहेर रोडापर्यंत आवाज येऊ राहिला ना. आम्ही तर रेखाच्या इथं चाललो होतो दोघीजणी, तर तुझ्या घरातून आवाज आला जोरजोराने भांडणाचा, म्हणून आलो नाही इकडे. काय झालं नाही? कायच्या बऱ्यात भांडणं चालू आहे? आता काय केलं कंचननं? बाई तिलेच विचारा ना, तिलेच विचारा काय केलं तिनं, तर तिलेच विचारा. काय झालं बाई कंचन, काय झालं? काहून तुझी सासू तुला एवढी बोलू राहिली? काय केलं तू ना आता? शांत काकू, काही नाही. मी ना ऑनलाईन साड्या मागवल्या होत्या 2000 रुपयाच्या. ऑनलाईन साड्या घेतल्या तर काय झालं? मग सुनीनं तर घेतल्या का हो सुशीला? मी दिल्या ना 1200 रुपये मग सुनीले. हो बाई, काही गलत नाही केलं. साड्या मागवल्या तर काही गलत नाही केलं. पण तुमच्या सुनीनं तुम्हाला विचारून मागवल्या, तुम्हाला पैसे मागितले. माझ्या सुनीनं काय केलं माहिती आहे का? माया चोरून साड्या मागवल्या, आपल्या नवऱ्याला पैसे मागले, आणि तिच्या नवऱ्याने तिला चोरून पैसे दिले बी मा पोरानं. आणि मला काहीच माहीत नाही. मला सांगणं विचारणं तिनं जरुरी बी नाही समजलं. आणि तिनं हा सर्व कारभार माया चोरून केला, मा चोरून. आणि याच्यात पुरी गलती तिची बी नाही आहे. मा पोरगा बी आहे तिला साथ देणारा. आणि माया पोरगा मीनं पैसे मागितले तर म्हणते आई माझं पैसे नाही आहे, मा पगार नाही झाला. आणि आपल्या बायकोला साड्या घाले बरोबर पैसे देते, बरोबर देते पैसे. ताईला वाटलं असं तू कल्ला करशील, तू काही बोलशील, म्हणून ताईनं सांगितलं नशील, म्हणून लपून कारभार केला. आणि विचारा बरं तिनं 2 साड्या ऑर्डर केल्या, कोणासाठी केल्या विचारा बरं, विचार. कोणासाठी केल्या? तिच्यासाठी केल्या असेल. एक स्वतःसाठी केली आहे, आपल्या मायसाठी केली. सासूसाठी नाही, आपल्या मायसाठी. तिच्या आईला देणार आहे ते, तिच्या माहेरी पाठवासाठी तिनं साडी ऑर्डर केली. राहते माघारात नाही, खाते मायवालं, आणि आपल्या मायबापाचं घर भरते. बाई कंचन, काय म्हणून तू सासू?
काकू तुम्ही पुरी गोष्ट ऐका. मी सांगतो तुम्हाला पुरी गोष्ट काय झाली तर. मी ना साड्या ऑर्डर केल्या, पण दोन्ही साड्या माससाठी ऑर्डर केल्या होत्या मी ना. पण एकाच पॅटर्नच्या एकाच रंगाच्या दोन दोन साड्या आल्या. मी ना अलग अलग पॅटर्नच्या ऑर्डर केल्या होत्या, पण त्या आल्या दोन्ही एकाच पॅटर्नच्या एकाच रंगाच्या. तर मी म्हटलं दोन दोन ठेवून मी काय करणार. तर माझ्या दिमागात आलं होतं की आत्याबाईला एक साडी द्यायची म्हणून. मग दिली काऊन नाही. मला वाटलं होतं त्या मला बोलतील, घरात भांडणं होती. मग त्याच्यापेक्षा आत्याला न देता माईलेच देऊन देईन. मग मी ना काय गलत केलं मी ना. बाई गलत तर केलं तू ना. काही म्हणतो तू ना तू या सासूला विचारून करायला पाहिजे होतं. माई सून कसं सर्व विचारते मला. हां काकू तुम्ही तुमच्या सुनीले ठेवतात असं, म्हणून तुमची सून तुमच्यासोबत हर एक गोष्ट शेअर करते. तुमच्या सुनीला माहीत आहे तुम्ही तिला काही म्हणसान नाही, तिला बोलसान नाही. मला माहीत आहे ना, मी ना काही बी म्हटलं ना आत्याला, आत्या नाहीच म्हणते. हे बरोबर नाही आहे म्हणते, हे नाही म्हणते, असं नको करू म्हणते, तसं नको करू म्हणते. मग मी कशी काय सांगणार ताईले. ते बी बरोबर आहे. रंजना तू ना तुझ्या सुनीसोबत असं राहिले पाहिजे की तुझ्या सुनीनं हर एक गोष्ट तुला सांगितली पाहिजे, तुला भेली नाही पाहिजे ते. नाही तर मग तर असं होणारच घरात. सून तुझ्यापासून गोष्टी लपत जाणार, तुला माहीत पडलं तू भांडण करत जाणार. आणि जाऊ दे आता, झालं ते झालं. साड्या घेतल्या ना घेतल्या, कोणाला माफ करून दिल्या ना, कोणी लहान नसते होत माफ करून दे तुझ्या सुनीले. काय व डबल असं करायचं नाही. तुला काही लागलं काही पाहिजे असलं तर आपल्या सासूला मागायचं, आणि आपल्या सासूच्या लपवून कोणतीच गोष्ट करायची नाही. रंजना भांडण नको करू बाई, रोडापर्यंत आवाज उरायला. चांगलं वाटते का लोक तमाशा ऐकतात तर. घरातलं भांडण आहे घरातल्या घरात अटकून घ्या. लोकायला काही ऐकू जाऊ देता. लोकायला तर तमाशा पाहिजे चांगलंच वाटते. बाई कोण तमाशा करते, कोणाला तमाशा करणं आवडतात तो बाई. हेच करते ना अशी कामं की मला बोला लागते म्हणून. माझी सूनच अशी कामं करते. जाऊ दे आता कंचन, तुझ्या सासूला माफी मागून घे. माफी मागल्या ना काही आपण छोटं नसतो होत, माफी मागून घे. बरं काकू. आता बाई मला माफ करून द्या. याच्यानंतर मी कोणतंच काम चोरून करणार नाही. याच्यानंतर मी जे काही करीन ते तुम्हाला विचारून करीन, तुम्हाला सांगून करीन. माफ करून द्या मला. रंजना माफ करून दे आता, माफ करून दे, भांडण नको करू. बरं ठीक आहे, एवढी गलती माफ करतो. आता जर अशी गलती केली ना तर माफ नाही करणार, आता सांगू राहिली. ठीक आहे आता बाई. चल नाही बाई, चांगलं झालं. याच्या घरातला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, भांडण खतम झालं. शांताबाई माझा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह करतं. अरे तुझा प्रॉब्लेम झालेलाच आहे ना. मग नाही तर काय, माझ्या सिलेंडरचं जुगाड जमून दे ना बाई ना. चाल बरं रेखाची तर चाल चाल लवकर चाल, ते चालली जाईल नाही तर वावरात. हो चाल. रंजना येतो मी. हो बाई या. कंचन आता इथं उभीच नको राहू, तू हे बी कामधंदे राहिले असेल, जाय कामधंदे करतो ये. हो काकू. आणि चाल नाही बाई आपण बी. हो चाल शांताबाई. आणि जा रे बाबा, आता चाला तू ड्युटीवर जा, हातपाय तोंडू फ्रेश हो जा. आणि तू काही तू बी आहे कंचन, जाय चहा मांड त्याच्यासाठी. हो आता बाई. का रंजना तू आता मला काही समजत नाही मॅडम. काय समजत नाही. तू ना एवढ्या आसानीनं माफ कसं काय केलं कंचनले. हां एवढ्या आसानीनं लगे. आई तुला काय वाटते मी कंचनला माफ केलं. माफ नाही केलं मी तिला. मग शांताबाई समोर कशी म्हणत होती. हां ठीक आहे ठीक आहे. तुला माहित होतं का शांताबाई सोबत कोण होती. ते सुशीला होती ना. सुशीला तिनं माझ्या घरातलं भांडण पुऱ्या गावात पेरलं असतं म्हटलं, म्हणून माफ करायचं नाटक केलं मी. माफ नाही केलं तिले. कंचनला तर सबक शिकूनच राहीन मी. पैशाची व्हॅल्यू कसं करतात आणि पैसा कसा कमावा लागते हे तर मी तिला सबक शिकूनच राहीन. काय करशील ना तू आता. काय नाही तू आता काय करतो तुम्ही सांग ना मला, सांग ना. चाल तू रूममध्ये सांगतो तुला. चाल चाल चाल. काय वाटते मित्रांनो, आता रंजना काय करणार आहे आणि कंचनला सबक कशी शिकवणार. रंजनाच्या दिमागात काय चालू आहे, काय प्लॅनिंग करत आहे ते. या सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहेत, म्हणून पुढचा एपिसोड नक्की बघा. चला तर मग भेटू उद्या. तोपर्यंत बाय. काय माहीत नाही बाई काय चालू आहे रंजनाच्या दिमागात, हे तर आता उद्याच माहीत पडेल.